हॅलो गाईज, कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आणि गाईज तुम्ही सर्व बंद कर तुला. हॅलो गाईज, कसे आहात आपण सर्व? मी आय होप तुम्ही सर्वजण चुकी. हॅलो गाईज, कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण चांगले असाल. तर गाईज बघा, मी ना आज दादरला गेलेली आणि तिथनं छोटीशी मी शॉपिंग केलेली आहे. तर मला पण वाटतं की मी तुम्हाला ती दाखवावी. तर बघा, मी तुम्हाला सर्वांना ती दाखवते. आणि एवढी सुंदर मी शॉपिंग केली आहे, मला खूप आवडली आहे. आणि सर्व माझ्या घरातल्या ज्या वस्तू नाही आहेत त्या मी आणलेल्या आहेत. काय बोलू? हॅलो गाईज, ही बघा पूर्णाची जाळी आहे. आमच्याकडे नव्हतीच गाईज. आम्ही भरपूर वर्षापासून आम्ही घेऊ पण आज तर तिला मुहूर्त लागला आणि तिला मी घेतली. हार्डली ही चाळणी ना 130 रुपीजची मिळाली आहे मला आणि मी ती घेतली. खूपच छान आहे बघा, मजबूत पण भरपूर आहे गाईज, हे बघा. आणि मोठी पण आहे. झालं हे. आणि बघा दाल तडकेला ना गाईज म्हणजे खूप भीती वाटायची त्या स्टीलच्या भांड्यामध्ये आणि टोपामध्ये. तर काही सगळं मी दाल तडकीचं पण घेऊन आलेली आहे. तर तुम्ही कमेंट करून सांगा, हे जे आहे हँडल, हे हँडल चटका लागतो का गॅसवर ठेवल्यावर वगैरे? तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, कारण मला खूप भीती वाटते. ओके, तर प्लीज करून सांगा. आणि हे बघा गाईज, आमची चायचे जे ग्लास होते ना, ॲक्च्युली आम्ही ना चाय ना ते ग्लासमध्ये पितो मॉर्निंगचा. कारण बघा, हा ग्लास अर्धा चाय आणि 2 चपाती किंवा पाव वगैरे मी असं खातो. तर आम्ही हे ना 3 ग्लास आणलेत बघा. आणि एकला 40 रुपयाचा आहे गाईचा. मी घेऊनच आली, म्हटलं आपला ग्लास नाही तर आपण घेऊया. ठीक आहे. आणि हा बघा, हा तवा आहे. हा जो आहे हा लोखंडाचा आहे. तर सोनूचं म्हणणं होतं की मम्मी आपल्याला लोखंडाचा तवा घ्यायचा म्हणजे घ्यायचा. तर मी तिला एक लोखंडाचा तवा घेऊन दिला आहे. हे बघा किती सुंदर आहे. आणि हा पण आपल्याला 150 रुपयाला मिळालेला आहे. तर मी होलसेल मार्केटमधून आणलेला आहे त्या साईडने. तर 150 रुपये. आणि गाईज त्यांचे पाणी. आणि हे बघा गाईज, ही जी जाळी आहे भरपूर दिवस झाले स्वप्न होतं आणायची. तर गाईज जी आली ही रोस्ट जाळली आहे. आणि यावर गाईज वांगे म्हणजे वांगेचं भरीत करावं लागतं ना, तर त्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये ठेवून ह्याला आम्ही भाजून घेऊ शकतो गॅसवर ठेवून. आणि खूपच छान आहे. आणि फुलका वगैरे जर केला ना गाईज, तो पण आपण याच्यावर ठेवून करू शकतो गॅसवर. ओके, त्यामुळे मी ही जाळी घेतलेली आहे. बघा किती सुंदर आहे आणि खूपच छान आहे. ह्याला हँडल वगैरे सर्व आहे. आणि ही जाळी मी 2 नंबरची घेतलेली आहे. आणि मला तरी ही जाळी माझ्यासाठी सुटेबल आहे, कारण मीडियम आहे. ओके, आणखीन काय? आणि हा आणलेला आहे गाई भाजीपाला. हा बघा, हा पण आणलेला आहे भाजीपाला. हे आळूचे वडे आहेत. माझ्या मिस्टरांना खूप आवडतात, तर मी त्यांना ही आळूचे वड्याची वडी बनवून देणार आहे. आणि माझ्या बेबी लोकांना पण खूप आवडतात. आणि हे आहे आळूच्या शेंगा, ह्या शेवग्याच्या शेंगा. तर ह्या शेंगा आम्ही मस्तपैकी सार बनवू, तुम्हाला दाखवू. आणि भरपूर गाईज महागा शेंगा दादरला 40 रुपयाच्या आणल्या. आणि ही दुधीला बघा, ही दुधीला तर एवढा भाव आलाय गाईज. ही 30 रुपयाची होती, पण ही मी 20 रुपयाला घेतलेली. 10 रुपयाला पाहिजे नाही, मी 20 रुपयाला घेतली. आणि म्हणजे बघा, ताईला सलाद करायचा आहे ना, तर तिला कोशिंबीर घेतलेला आहे, काकडी घेतलेली आहे. आणि इथे बघा लिंबू पण घेतलेले आहे. आणि बस एवढं सामान आणलेलं आहे. दादरला BMCची गाडी ती गाडी. ए बाई, हा दुपट्टा मी आणलेला आहे. माझ्याकडे व्हाईट दुपट्टा होता, पण तो ना घर शिफ्ट करण्यामागे ना माझा हरवला. तर बघा, मी हा ना दुपट्टा आणला 200 रुपयाचा गाईज. एवढं सुंदर आहे. त्याची लेन्स आणि बाजूचं कॉपरेज खूप सुंदर आहे. तर मी घेतला. मी सोनूला जिद केली, मी आज दुपट्टा घेतला म्हणजे घेतला. तर मला दुपट्टा नव्हता गाईज. आणि हे बघा, ही शेव आहे, खूपच छान. कोणतं ते सम्राट लाडू जे आहे ना गाईज, मी तिकडनं घेतलं हे. आणि हे वय 30 रुपयाचे कडक लाडू. आणि हे पाव किलो कचोरी. ही कचोरी ताईची, हे शेव सर्वांची, आणि हे लड्डू माझे आणि परीची. आणि उरले सुरले सोनू बिनू यायचे. आणि खूपच छान लागतं. तर मी हे घेऊन आले गाईज. आणि खरंच मी सगळ्यात शेवट आणला आहे गाईज डॉरीबिन. काय ग? डस्टबिन बॅग 4. तर हे डस्टबिन बॅग मी त्या अंकलला जिद केली, तुम्ही 4 द्या. तर त्यांनी मला 4 दिले.
कारण आम्हाला लास्ट टाइम ना एक पॅकेट छोटं मिळालेलं, तिन्ही पण पॅकेट छोटी मिळालेली. तर मी त्यांना बोलली की तुम्ही छोटं पॅकेट दिलं त्यामुळे मला आता तुम्ही मोठं पॅकेट द्या. तर त्यांनी मला ना त्या अंकलने 4 दिले, 1 2 3 4 100 रुपयाला मी 4 आणले आहेत. ते मला बोलले 20 रुपयाची मी देणार नाही. तर त्यांनी बघा हे 4 पॅकेट दिले. आणि गाईज हे एवढे सुंदर असतात ना, म्हणजे हे फाटलेले नसतात, पूर्ण बॅग चांगल्या असतात A to Z. तर गाईज हे बघा, ह्याच्यामध्ये एक सरप्राईज आहे. ह्याच्यामध्ये ना गाईज मी शूज आणलेले आहे, तर तुम्हाला मी दाखवते. हे बघा गाईज, आणलं गाईज रेनी शूज आहेत. हे बघा, हे बाटामधले गाईज, आणि हे कितीचे आहेत बघा, 559. म्हणजे गाईज हे 600 रुपयाचे शूज आहेत. कारण काय माहिती, बाटा ही कंपनी अशी आहे की ना भरपूर चांगली आणि खूप म्हणजे असं कम्फर्टेबल शूज आहे ते. तर मी हे आज घेतले. मी ताईला जिद केली मला शूज हवेत, तर शूज घेतलेच तिने मला आणि मी घेऊन आले. गाईज तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगा, कारण बघा मला तर खूप आवडले आहे. कलर पण खूप छान आहे, मला परफेक्ट येतात. थँक्यू सो मच. तुम्ही माझे धन्यवाद. आणि सर्वांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. गाईज सर्वांचा सपोर्ट राहू द्या मला. ओके बाय. सबस्क्रायबर करा, बेल कॉनचं बटन दाबा गाईज, आणि तुमच्या ताईला असा सपोर्ट करत राहा. सर्वांना थँक्यू सो मच.